सिंगापूरमध्ये आहोत आम्ही आता आणि हा पॉइंट आहे जिथे आम्ही उभा आहोत. हे मरीना बे सँड नावाचं एक हॉटेल आहे जे 3 टॉवरवरती उभा आहे आणि जो टॉपचा फ्लोअर आहे, टॉपचा जो त्याचा टॉप स्काय व्ह्यू आहे तो एका जहाजाच्या आकारासारखा बनवला आहे आणि तिथे वरती ऑब्झर्वेशन डेक आहे. एक्झॅक्टली त्या ऑब्झर्वेशन डेकवरतीच आम्ही आता उभा आहोत आणि इथून मग हा सिटीचा व्ह्यू आपण बघू शकतो. सिंगापूर सिटी आपण वेगवेगळ्या अँगलनी वेगवेगळ्या दिशेने बघू शकतो आणि ह्याचा पलीकडचा जो भाग आहे जो ऑब्झर्वेशन डेक नाही आहे पण हॉटेल्सचा प्रायव्हेट स्विमिंग पूल तिथं आहे. तर तिथं पलीकडे स्विमिंग पूल आहे ओपन टू द स्काय आणि त्यानंतरचा हा ओपन एरिया समोर दिसतंय हे सिंगापूर फ्लायर आहे. साधारण 27 एप्रिल 2010 मध्ये त्या हॉटेलचं ओपनिंग झालं आणि तेव्हापासून ते हॉटेल प्रसिद्ध झालेलं आहे. त्या हॉटेलमध्ये महत्त्वाचं काय की 2561 हॉटेल रूम्स आहेत, बरेचसे रेस्टॉरंट्स आहेत, बरेचसे शॉपिंग कॉम्प्लेक्स आहेत. त्यानंतर स्टँड अलोन सिंगल स्टँड अलोन बिल्डिंगमधला सगळ्यात मोठा जगातला कसिनो सुद्धा ह्याच बिल्डिंगमध्ये आहे. आणि 2010 पासून जेव्हा कन्स्ट्रक्शन कंप्लीट झालं आणि हा हॉटेल सगळ्यांसाठी ओपन झालं तेव्हापासून ही एक सिंगापूरची आयकॉनिक बिल्डिंग केलेली आहे. आम्ही ज्यावेळेस ड्रीम वर्ल्ड टूर्स बरोबर आमच्या पर्यटकांना सिंगापूरला घेऊन येतो त्यावेळेस एक्सक्लुझिव्हली मरीना बे सँडचा टॉप व्ह्यूचं तिकीट आम्ही आमच्या पॅकेजमध्ये इन्क्लूड करत असतो. ते इन्क्लूड करण्याचं रिझनच हे आहे की सिंगापूरचं तुम्हाला टॉप व्ह्यू पाहायचा असेल ते ह्या उंच जागेपेक्षा दुसरी पब्लिक उंच बिल्डिंग नाही की जिथून तुम्हाला हा व्ह्यू एवढ्या व्यवस्थित बघता येईल. आणि ह्यासारख्या काही एक्सक्लुझिव्ह गोष्टी आम्ही आमच्या टूर्स पॅकेजमध्ये इन्क्लूड करत होतो. आजही आम्ही आमच्या 42 आमच्या पर्यटकांना घेऊन आलो. फोटोज घेत आहेत, व्हिडिओ करतायत आणि ऑब्झर्वेशन डेकचा आनंद घेत आहेत. यानंतर आमचा आता पुढचा जो प्लॅन आहे तो आहे गार्डन बाय द बेला जायचा. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथूनच गार्डन बाय द बे पाठीमागच्या बाजूला दिसतंय. गार्डन बाय द बे हे असं ठिकाण आहे की जिथं 2 डोम्स आहेत. एक आहे फ्लॉवर डोम, जो अलीकडचा डोम दिसतो डोम तो आहे फ्लॉवर डोम आणि पलीकडचं आहे त्याचं नाव आहे क्लाउड फॉरेस्ट. आणि उजव्या बाजूला हे जे ट्री सारखे स्ट्रक्चर दिसत आहेत, झाडासारखे उंच टॉवर दिसत आहेत, ते सगळं ह्याला म्हणायचं सुपर ट्री. फ्लॉवर डोम आणि क्लाउड फॉरेस्ट त्यामध्ये वेगवेगळ्या देशातले वेगवेगळ्या वातावरणातले वनस्पती फुलझाडं ह्याचं गार्डन तयार केलेलं इंडोर गार्डन आहे ती. त्याच्यात आतमध्ये ज्या भागात ते फुलझाडं येतात तिकडच्या सारखं वातावरण निर्मिती करून ती फुलं तयार करायचा प्रयत्न केला. आणि समोर जे आहे क्लाउड फॉरेस्ट त्यामध्ये हायेस्ट वॉटरफॉल आहे आणि अवतार पिक्चर होते मूवी होते त्या थीमवरती आधारित तो क्लाउड फॉरेस्ट तयार केलेला आहे. आणि रात्री 7:45 वाजता 7:45ला लाईट शो असतो इथं सुपर ट्रीवरती. तो सुपर ट्रीचा लाईट शो सुद्धा आम्ही आज बघणार आहे. क्लाउड फॉरेस्ट त्यानंतर फ्लॉवर डोम आणि सुपर ट्री हे आजच्या दिवसाचं आमचं पुढचं टूर्समधलं आमचं आजचं अट्रॅक्शन असणार आहे. आणि आत्ताचा हा मरीना बे सँडचा व्ह्यू. अशाच प्रकारचे टूर्स तुम्हाला आमच्याबरोबर एन्जॉय करायचे असतील तर नक्की ड्रीम वर्ल्ड टूर्सला फॉलो करा, जॉईन करा आणि तुमच्या आयुष्यातल्या चांगल्या क्षणांना आमच्यासोबत व्यतीत करा. थँक्यू व्हेरी मच.